महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन समुद्रकिनारी मठाच्या गवंडात स्नानगृह व स्वच्छतागृहाचे उद्घाटन होऊन 4 महिने झाले तरीसुद्धा नगर परिषदेकडून शौचालय बंदच। श्रीवर्धन शहरातील समुद्रकिनारी मठाचा गवंड येथे श्रीवर्धन नगर परिषदेने जवळजवळ 35 लाख रुपये निधी खर्च करून अत्यंत सुसज्ज असे ॲस्पिरेशनल पद्धतीचे स्नानगृह व शौचालय बांधले आहे। सदर स्वच्छतागृहाचे औपचारिक उद्घाटन श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार व राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। परंतु श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनाला सदरचे शौचालय सुरू करण्याआधी अद्याप मुहूर्त सापडत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। प्रत्येक शनिवारी व रविवारी श्रीवर्धन शहर पर्यटकांनी तुडुंब भरून जाते। त्यानंतर एप्रिल महिन्यात शाळेच्या सुट्ट्या संपल्यानंतर पाऊस पडेपर्यंत पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू राहील। अशावेळी सदरचे शौचालय सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे। सदरचे स्वच्छतागृह सुरू नसल्याने येणारे पर्यटक जवळपास असलेल्या व हॉटेल व रिसॉर्ट्स मालकांकडे कपडे बदलण्यासाठी व आंघोळीसाठी जाण्याबाबत विचारणा करताना दिसून येतात। शासनाने 35 लाख रुपये खर्च करून जर त्या वास्तूचा उपयोग योग्य वेळी केला जात नसेल तर याला शासकीय पैशाचा अपव्ययच म्हणायचा का? संपूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये सार्वजनिक मुतारी किंवा सार्वजनिक शौचालयाची कुठेही व्यवस्था नाही। तालुक्याच्या ग्रामीण भागातून दिवसा असंख्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी श्रीवर्धन शहरात येत असतात, परंतु या सर्वांना शौचालयाची व सार्वजनिक मुतारीची सोय नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते। त्याबाबत श्रीवर्धन नगर परिषदेला या अगोदर देखील अनेक निवेदनं दिलेली आहेत, परंतु याबाबत नगर परिषदेकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही। दर 5 वर्षांनी सत्ताधारी बदलतात, नवीन बॉडी बसते, परंतु श्रीवर्धनच्या समस्या सोडवण्यात कोणीच यशस्वी होताना दिसत नाही। आजपर्यंतच्या इतिहासात श्रीवर्धन नगर परिषदेचे दुर्दैवच म्हणावे लागेल की या ठिकाणी ज्यांना प्रशासनाची माहिती नसते किंवा इतर सामान्य ज्ञान नसते अशी लोक निवडून जातात व 5 वर्ष रबर स्टॅम्पप्रमाणे त्या ठिकाणी बसून राहतात। तरी श्रीवर्धन नगर परिषदेने सदरचे स्वच्छतागृह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी येणाऱ्या पर्यटकांमधून व स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे। सदरचे स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी आम्ही माणूस शोधत आहोत। लवकरच त्या ठिकाणी एका माणसाची नेमणूक करून स्वच्छतागृहाची योग्य प्रकारे स्वच्छता केली जाईल व त्याचा देखभालीचा देखील प्रश्न सदर व्यक्तीने पाहावायचा असेल अशी व्यक्ती सापडल्यानंतर त्वरित स्वच्छतागृह सुरू करण्यात येतील। विराज लबडे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगर परिषद, श्रीवर्धन। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।